पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक संपली आहे। मोदी आणि शिंदेंमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली आहे। जेनझीच्या आंदोलनानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती आहे। संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा झाल्याचं कळतंय, तर खासदारांच्या मतदारसंघातील विकास कामांबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि जवळपास तासभर त्यांच्यामध्ये चर्चा झाली। या बैठकीचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे हे आज दिल्लीत दाखल झाल्यानंतर साधारण 11 वाजता बैठकीसाठी रवाना झाले होते। या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अगोदर खासदारांची बैठक झाली होती, जे खासदार ठाकरेंकडून फुटून शिंदे यांच्या सोबत आले होते। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये हे जे ऑपरेशन राबवलं गेलं होतं आणि भविष्यामध्ये डिलिमिटेशनच्या विधेयकाच्या संदर्भामध्ये खासदार कशा पद्धतीने सपोर्ट करणार या संदर्भात चर्चा होणं अपेक्षित होतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये हे खासदार जे आहेत त्यांनी आपल्या मतदारसंघातील कामांसाठी जी पत्र दिली होती किंवा पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधा, संबंधित मंत्रालयाशी संपर्क साधा आणि विकास करा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खासदारांना सांगितलं होतं। त्यानंतर एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ठाकरेंचे खासदार फुटल्यानंतर खासदारांच्या सोबतच त्यानंतर एकनाथ शिंदे यांची झालेली ही भेट, या भेटीमध्ये राज्याच्या विकासाचे मुद्दे आणि इतर राजकीय गोष्टीवरती चर्चा झाल्याची माहिती आहे। सगळ्यात महत्त्वाचं आगामी काळामध्ये केंद्रामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होत असताना शिवसेनेला कॅबिनेट मिनिस्ट्री मिळणार का आणि त्यामध्ये कोणाची वर्णी लागणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नव्यानं नियुक्त झालेले खासदार आणि नव्यानं एनडीए मध्ये आलेले खासदार अशी बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची त्यामुळे दोन्ही भेटीगाठी महत्त्वाच्या आहेत। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।